ओम शांती. आज आपण पाहूया बाबा आपल्याला काय सांगतायत ते. आज बाबा शुद्ध भोजन आणि शुद्ध आचार विचार याच्याबद्दल ज्ञान देत आहेत. आणि बाबा सांगतायत हा हठयोग नाही आहे. हठयोग म्हणा कुठल्या पण गोष्टीची जिद्द करणं किंवा जाणून बुजून शरीराला त्रास देणं, असं उपवास करायचा, व्रत करायचं, उपाशी राहायचं, बिना पाण्याचं व्रत करायचं, असं सगळं आपण करत असतो. ते बाबा सांगतायत. तर बाबा ज्यांना जमणार नाही आहे किंवा ज्यांना बाहेर जॉब आहे, समजा एखादा बाबांचं मूल आहे पण ते मिलिटरीमध्ये जॉब आहे त्यांचा, तर त्यांच्यासाठी बाबा सांगतात की मग तुम्हाला दुसरा काय पर्याय नाही तर शरीराचं लक्ष देणं तर खूप महत्त्वाचं काम आहे, म्हणूनसाठी तुम्ही ब्रेड वगैरे स्वीकार करू शकता. पण बाबांनी काही मुलांना दिलेलं असतात काय थोडेसे ब्राह्मण जीवनमध्ये असताना थोडे त्यांना मुवा दिलेले असते. पण ती सगळ्यांसाठी नाही आहे. बाबा परिस्थिती बघून, बाबा त्रिकालदर्शी असल्यामुळे समोरच्याचं बघूनच त्याला ते श्रीमत देतात. तर ते आपण आपलं समजायचं आहे. तर आपण पाहूया आज 10/6/20 मध्ये आपले ज्ञानसागर बाबा आपल्याला काय शिकवत आहेत. आज आहे 10. बाबा म्हणतात मुलांनो 10 माना बस. रात्री आपल्या झोपण्याचं टाईम आहे ते जास्तीत जास्त 10 नंतर आपण जागायचं नाही, तेव्हाच आपली अमृतवेला चांगली होते. म्हणून 10 तारीख पाहिलं तर काय आठवलं, 10 माना बस. म्हणा 10 वाजतेपर्यंत आपण सगळा कारोबार आपला उरकून, म्हणजे आपण 9 ते 9:30 वाजता तर बेडवरती गेलंच पाहिजे. आणि मग बाबांना आपल्या दिवसभराची दिनचर्या सांगून, चार्ट सगळा सांगून मग 10 वाजेपर्यंत झोपलंच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आपल्या झोपेचं सायकल पूर्ण होत नाही आणि आपण अमृतवेला उत्तमरित्या करू शकत नाही. आपण जर व्यवस्थित आपल्या स्वतःला सवय लावली 10 वाजता झोपायचंच, 10च्या पहिलेही झोपलं तरी चालेल, आणि नंतर मग अमृतवेला चांगली होते. आणि अमृतवेलेचा समय आहे 2 वाजल्यापासून 4:45 म्हणूनसाठी बाबा सांगतात मुलांनो कमीत कमी अमृतवेला 20 मिनटं किंवा 45 मिनटं तर झालीच पाहिजे. मॉडर्न टाईम सगळ्यांसाठी बाबांनी सांगितले 4 वाजता उठून 4:45 तुम्ही म्हणजे पाऊण तास तुम्ही बसलंच पाहिजे बाबांच्या ध्यानामध्ये, तेव्हा कुठेतरी प्राप्ती होईल. तर म्हणूनसाठी आज 10 तारीख पाहिलं तर हे सगळं आठवलं. आता पाहूया आपण बाबा आपल्याला आज काय शिकवत आहेत. ओम शांती. बाप दादा मधुबनमधून. गोड मुलांनो, आपले कल्याण करायचे असेल तर प्रत्येक प्रकारचे पथ्य ठेवा. फुलासारखे बनण्यासाठी पवित्र आत्म्याने बनवलेले शुद्ध भोजनच ग्रहण करा. आता हा वाक्यच आहे की शुद्ध भोजन ग्रहण करायचे. शुद्ध भोजन म्हणजे तरी काय? शुद्ध भोजन म्हणजे ब्रह्मा बाबाच्या आणि शिवबाबाच्या आठवणीमध्ये राहून बनवलेलं भोजन म्हणजे ब्रह्माभोजन. आणि समजा आपण एखाद्या वेळेस आपली तब्येत बरी नाही, आपण नाही बनवू शकत आहे, तरी पण जो ब्रह्मा भोजन बनवतो त्याची मनस्थिती चांगली असली पाहिजे. जो भोजन बनवणारा त्याची मनस्थिती चांगली असली पाहिजे. आणि आपणही ते भोजन स्वीकार करताना, खाताना आपण त्या ईश्वराला आठवण करून, बाबांना आठवण करून त्यांच्या गुणांच्या आणि शक्तींची लाईटचे व्हायब्रेशन्स त्या जेवणामध्ये आपल्या दृष्टीद्वारे घालायचे आहेत. ज्या प्रकारे आपले सूरजभाई आपणाला शिकवतात की पाणीसुद्धा चार्ज करून प्यायचं आहे, कारण सर्वत्र तमोप्रधानता असल्यामुळे पाणी व्हायब्रेशन्स, आपल्या भोवतालचे व्हायब्रेशन्स निगेटिव्ह किंवा कुठल्याही प्रकारचे विकारी व्हायब्रेशन्स, स्पंदनं पाणी लवकर आपल्यामध्ये सामावून घेत असतं. म्हणूनसाठी पाणी पितानाही बाबांना याद करायचे आणि विचार करायचे, पाण्यामध्ये पाहायचं आहे आणि असं चिंतन करायचं आहे, मनामध्ये संकल्प करायचा आहे की मी सर्व शक्तिमान आत्मा आहे आणि बाबांची गुणांची आणि शक्तीची किरणे
माझ्यावरती फवाऱ्याच्या रूपाने येत आहेत आणि ह्या पाण्याला हे शुद्ध करत आहेत. हे पाणी कसं होत आहे? माझ्यासाठी अमृत, पौष्टिक आणि सत्वप्रदान होत आहे. आणि असं करून पाण्याला दृष्टी द्यायची, मग ते पाणी शुद्ध होतं. आणि अशाच प्रकारे अन्न खातानाही, भोजन खातानाही पाण्याला, जेवणाला दृष्टी द्यायची आहे. आणि हे भोजन माझ्या शरीराला आरोग्य प्रदान करत आहे आणि मी सत्वप्रधान आत्मा बनत आहे. आणि ह्या भोजनामध्ये बाबांचा प्रतिसाद म्हणा, प्रसाद म्हणा, प्रभूचा साथ. आणि या भोजनामध्ये बाबांची गुण आणि शक्तीची किरणे येत आहेत. आणि हे भोजन ब्रह्मभोजन सत्वप्रधान सात्विक बनलं आहे. आणि ह्या ज्या मनुष्य आत्म्यांनी, महान आत्म्यांनी हे भोजन बनवण्यासाठी मेहनत केलेली आहे, त्या सगळ्यांना शुक्रिया करायचा, धन्यवाद करायचा. आणि त्या सगळ्यांच्याही बुद्धीची तार प्राणेश्वर, प्राणांचा ईश्वर, सुखाचा सागर बाबांशी जोडली जात आहे असं चिंतन करून मग शुद्ध मनाने बाबांच्या आठवणीमध्येच भोजन खायचं आहे. त्याला म्हणतात ब्रह्मभोजनचं शुद्ध ग्रहण करणं, शुद्ध ब्रह्मभोजन करणं. प्रश्न: तुम्ही मुलं आता येथे कोणता सराव करत आहात जो 21 जन्मापर्यंत राहील? उत्तर: नेहमी निरोगी राहण्याचा सराव तुम्ही इथे करतात. तुम्हाला दधीच्य ऋषीसारखे यज्ञसेवेमध्ये हड्डी पण द्यायची आहे, परंतु हठयोगाची गोष्ट नाही. आपले शरीर कमजोर करायचं नाही. तुम्ही योगाद्वारे 21 जन्मासाठी निरोगी बनतात. त्याचा सराव येथेच करायचा आहे. जैसे आध्यात्मिक ज्ञान, पवित्रता, प्रेम, शांती, सुख, आनंद और शक्ति लोटून घ्यायचं आहे. सेवेमध्ये म्हणजे पहिल्यांदा आपलीच सेवा करायची, बाबांच्या गुणांना आणि शक्तींना आपल्यामध्ये धारण करून. धारणा म्हणजे काय? ज्या प्रकारे आपण कुठे जात असलो प्रोग्रामसाठी वगैरे, तर आपण कसं सगळं सुंदर कपडे, सुंदर कानातलं, नाकातलं, पायातलं, हातातले दागिने धारण करतो ना, त्यालाच म्हणतात धारण करणं. मग सुंदर कपडे घातले, सुंदर मेकअप केला तर कसं सुंदर दिसतं शरीर, रेखीव. त्या प्रकारेच आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये बाबांच्या श्रीमतानुसार आपण जेव्हा आत्म्याचे स्वधर्म आहेत, 7 गुण आहेत. आत्मा शांती स्वरूप, शक्ती स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम, आनंद, सुख, सत्य, ज्ञान स्वरूप आहे. ह्या जर गुणांना आपण आपल्यामध्ये धारण केलं तर मग आपण निरोगी बनतो. आणि त्याला म्हणतात हड्डी. दधीच्य ऋषी मिसल हड्डी पण द्यायची, कारण दधीच्य ऋषींचं गायन आहे. त्यांनी योग हवनमध्ये इतकी सेवा केली की त्यांना स्वतःचा मृत्यूची सुद्धा भीती नव्हते. असं दधीच्य ऋषींची कहाणी आहे. बाबा सांगतायत ओम शांती. बाबा ओम शांती का म्हणतात मुरलीच्या अगोदर? कारण आपण ऐकत असता मन इथे तिथे जाऊ नये, मनामध्ये दुसरे विचार येऊ नयेत, म्हणून बाबा ओम शांती म्हणतात. ओम शांतीचा अर्थ आहे मी आत्मा, मी शांत स्वरूप आत्मा, शांती सागरचं लाडकं मूल, शांतीधामचा राहणारा. ह्या तिन्हींचा अर्थ एका ओम शांतीमध्ये आहे. म्हणूनसाठी बाबा जसेच ओम शांती म्हणतात किंवा आपणही एकमेकाला ओम शांती म्हणतो, तेव्हा आपली आत्मिक स्मृतीमध्ये आपण स्थिर झालं पाहिजे. आपल्याला आपल्या मनपटलवरती निश्चित रूपाने आत्मा, चमकता व ज्योती, मस्तकमणी आपण दिसायला लागलो पाहिजे. आपण त्याच्यामध्ये स्थिर होऊन मी मस्तकमणी, बाबांचा लाडला मूल, चमचमता तारा, भ्रुकुटी सिंहासन पर, भ्रुकुटी कक्षामध्ये बसून बाबांचं अमृत प्राशन मुरली करत आहोत हे भानात आलं पाहिजे. आणि म्हणूनसाठी ओम शांती बोललं की आपल्या आत्मिक स्थितीमध्ये यायचं आहे. बाबा सांगतात कॉलेज किंवा विद्यापीठ असते तर शिक्षक विद्यार्थ्याकडे पाहतात. गुलाबाच्या फुलासारखी मुलं कुठे आहेत? समोर कोण बसला आहेत? ही बाग आहे, परंतु क्रमानुसार तर आहेतच. बाबा क्रमानुसार का म्हणतात इथे? कारण आपण सगळे एकसारखे ज्ञानाचं अवलोकन, ज्ञानाचा अभ्यास, ज्ञानाची धारणा करत नाही, म्हणून बाबा म्हणतात क्रमानुसार आहेत. बघा या जीवनाच्या लौकिक स्कूलमध्ये पण असंच असतं ना, शाळेमध्ये पण एकसारखाच टीचर, एकसारखंच शिक्षा असते, पण सगळी मुलं एकसारखी नाही शिकत आहेत. सगळ्या मुलांना एकसारखे मार्क्स
नाही मिळत आहेत. तसंच इथे आहे, या भगवंताच्या युनिव्हर्सिटीमध्ये पण तसंच आहे. तर बाबा सांगतायत, मी तर तुमच्या समोर बसून शिकवत आहे फक्त बाप, तरी पण तुम्ही सगळे एकसारखे समजत नाही. बाबा सांगतायत, येथेच गुलाबाचे फूल पण पाहतो, परंतु ज्याच्या बाजूला रत्न ज्योती पण आहेत. कुठे रुईच्या फुलासारखे पण पाहतो. बागवानला तर पाहावे लागेल. बागवान म्हणा बागेचं रक्षा करणारा, सुंदर फुलबाग फुलवणारा म्हणजे बागवान. बागवानाला बोलवतात, येऊन जंगलाला नष्ट करून फुलासारखी हे बाग बनवा दुनिये. आपण बाबा म्हणतात, मला बोलवतात की हे काट्याचं जंगल झालेलं आहे जीवनामध्ये, हे धरतीवरती ते काटोचं जंगल, दुःखाचं जंगल नष्ट करून ही बाग कशी बनव, धरतीवरती मनुष्य जीवनाची बाग फुलासारखी बनव, असं म्हणून आपण बाबांना बोलवत असतो. बाबा सांगतात, तुम्ही मुलं प्रत्यक्षामध्ये पाहता कसे काट्यापासून फुलांचे कलम लागत आहेत. तुमच्यामध्ये खूप थोडे आहेत जे या गोष्टींचे चिंतन करतात. हे पण तुम्ही मुलंच जाणतात. ते बागवान पण आहेत, नातवंडे पण आहेत, सर्वांना घेऊन जातात. बाबा सांगतात, तुम्ही माझी मुलं आहात, नातवंडे आहात, माझ्याबरोबर सगळी नाती जोडा. मुलासारख्या मुलांना पाहून बाबा सांगतात, फुलासारख्या मुलांना पाहून बाबा पण खुश होतात. प्रत्येकजण समजतात, आम्ही काट्यापासून फूल बनत आहोत. ज्ञान श्रेष्ठ आहे हे समजण्यासाठी विशाल बुद्धी पाहिजे. आहेच कलियुगी नरकवास ही दुनिया. तुम्ही स्वर्गवासी बनत आहात. संन्यासी तर घर सोडून पळून जातात. तुम्हाला तर घरदार सोडायचं नाही. कोणत्या घरामध्ये एका काट्यासारखे मनुष्य आहेत. हे तर एक फुलपाखरासारखं आहे. काट्यासारखं म्हणजे खूप क्रोधी, खूप लोभी, कामी, कपटी, असं वाईट गुण म्हणजे काट्यासारखं, आणि चांगले गुण म्हणजे देवी गुण म्हणजे फुलासारखं. बाबा सांगतात पुढे, बाबांना अनेक जण प्रश्न विचारतात, बाबा मुलांचे लग्न करायचे का? बाबांना विचारले तर म्हणतील, खुशाल करा, घरामध्येच ठेवा, सांभाळ करा, असे विचारतात. याचा अर्थ किंवा समजले जाते त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे, म्हणूनसाठी बाबांना विचारतायत, म्हणजे त्याच्यामध्ये आहे लग्न करायची इच्छा. तर बाबा पण म्हणतात, खुशाल करा, असे म्हणतात. आम्ही आजारी राहतो, परत सून येईल, त्यांनी बनवलेलं भोजन आम्हाला खावं लागेल. बाबा म्हणतील, खुशाल करा, नाहीतर म्हणणार नाहीत, परिस्थिती अशी आहे तर जावे, जे मिळेल ते खावंच लागेल. बाबा ज्या लोक आजारी आहेत, पण बाबांची मुलं आहेत, ब्रह्मकुमार आहेत, पण त्यांना सुनेचं हातचं खावं लागतं, तर बाबांनी त्यांच्यासाठी सूट दिलेली आहे. बाबा सांगतात, जरूर खा, कारण तुम्ही आजारी असल्यामुळे तुम्ही स्वतः भोजन नाही बनवू शकत. तर पुढे बाबा आपल्याला शिकवतात आजच्या मुरलीमधून, त्यासाठी आपण प्रबंध करायला पाहिजे. भोजनाच्या बाबतीत सांगतात बाबा, यामध्ये विचारायचं थोडी असतं. बाबा समजतात, तुम्ही देवता बनतात तर हे पथ्य तर पाहिजेतच शुद्ध भोजनाचे. जितके जास्त पथ्य ठेवाल तितके तुमचेच कल्याण होईल. जास्त पथ्य ठेवण्यामध्ये काहीतरी कष्ट होतीलच ना. कुठे बाहेर गावी जायचं असेल तर भोजन सोबत घेऊन जावा. कधी भोजन घेऊन गेले नाही, लाचार आहे, तर स्टेशनवाल्याकडून ब्रेड घेऊन खावा. फक्त बाबांची आठवण करा खाताना. याला म्हटलं जाते योग बळ, योगाची शक्ती. यामध्ये हठयोगाची कोणतीही गोष्ट नाही. या सर्व भक्ती मार्गातल्या गोष्टी आहेत. हठयोग म्हणजे शरीराने केला जातो ना व्यायाम, जे रामदेव बाबा शिकवतात त्याला हठयोग म्हणतात. बाबा सांगतात, शरीराला तर कमजोर बनवायचं नाही. ददीचे ऋषी मिसल हड्डी पण यज्ञ सेवेमध्ये लावायची आहे, आणि यामध्ये हठयोगाची पण गोष्ट नाही. या सर्व भक्ती मार्गामधल्या गोष्टी आहेत. शरीराला तर निरोगी ठेवायचं आहे. योगाद्वारे म्हणजेच मेडिटेशनद्वारे, ध्यानाद्वारे 21 जन्मासाठी निरोगी बनायचं आहे. सराव येतेच करायचा आहे. बाबा समजवतात, यामध्ये विचारण्याच्या गोष्टी राहतच नाही.
होय कोणती मोठी गोष्ट आहे, त्यामध्ये संभ्रमित व्हायचं काय प्रश्नच नाही. बाबा म्हणतात याच्यामध्ये काय कन्फ्यूज व्हायचं काय प्रश्नच नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे कराल ते तुमच्यासाठी आहे. शुद्ध भोजन खाल, अशुद्ध भोजन खाल, जे कराल ते तुमच्यासाठीच आहे. तर बाबा सांगतात तुम्ही संभ्रमित होऊ नका, कन्फ्यूज होऊ नका, शंकाकुळ होऊ नका. लहान लहान गोष्टी बाबांना विचारण्यामध्ये खूप वेळ जातो. मोठे मनुष्य खूप कमी बोलतात. शिवबाबांना म्हटलं जाते सद्गती दाता. रावणाला सद्गती दाता थोडेच म्हणाल. जर ते सद्गती दाता असतील तर त्यांना का जाळतात, मूल समजतात. रावणाला सद्गती दाता थोडीच म्हणतात. अगर रावण जर सद्गती देत असेल तर त्याला का जाळता मग तुम्ही? आणि कधी कोणी म्हणतं का मला रावणासारखं मूल होऊ दे? तर बाबा समजवतायत मुलं समजतात रावण तर प्रसिद्ध आहे. जरी रावणामध्ये खूप शक्ती आहे परंतु दुश्मनच आहे ना तो. आदाकल्प रावणाच्या राज्य चालते. आदाकल्प म्हणजे द्वापार और कलियुग, जिथे मनुष्य थोडा थोडा विकारी होऊन कलियुगाच्या अंतिम क्षणी मनुष्यामध्ये जास्त वाईट गुण येतात. त्याला रावण राज्य म्हणतात. म्हणून बाबा शिकवतायत आज. परंतु कधी त्याची महिमा ऐकली नाही. तुम्ही जाणतात रावण 5 विकाराला म्हटलं जातं. साधू संत पवित्र बनतात तर त्यांची खूप महिमा करतात. या वेळेत सर्व मनुष्य पतित आहेत. कोणीही आले समजा कोणी मोठे मनुष्य आहेत ते म्हणतात बाबांना भेटायचं आहे. बाबा त्यांना काय विचारतील? रामराज्य कधी ऐकलं आहे का? मनुष्य आणि देवता कधी ऐकलं आहे का? मनुष्य या वेळेत मनुष्याचे राज्य आहे दुनियेमध्ये. या देवतांचे राज्य कधी होतं माहिती आहे का? मनुष्य कोण, देवता कोण हे माहिती आहे? बाबा प्रश्न विचारतायत. देवता कोणत्या राज्यामध्ये होते? देवता तर सतयुगामध्ये असतात. येथे राजा राणी तथा प्रजा असते. सतयुगामध्ये म्हणजे राजा राणी तथा प्रजा म्हणजे जेवढं सुख राजाला आहे तेवढंच प्रजाला सुद्धा असतं. बाबा शिकवतायत तुम्ही विचारू शकता की ही नवीन सृष्टी आहे की जुनी आहे. सतयुगामध्ये कोणाचं राज्य होतं? आता कोणाचं राज्य आहे या धरतीमध्ये? चित्र तर समोर आहेत. भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे हे बाबा सन्मुख समजवत आहेत. जे मुलं म्हणतात बाबा साधारण होत नाही, बाबा काय म्हणतात बाबांना मुलं? धारणा होत नाही साधारणरित्या. मतलब धारणा बाबांच्या आत्म्याच्या गुणांची आणि शक्तींची म्हणजे देवी गुणांची धारणा होत नाही आम्हाला. किंवा आम्ही आमच्यामधल्या कमजोरी, क्रोध, लोभ, मोह, अहंकार सोडू शकत नाही आहे. सोडायला कठीण पडतं आहे असं बाबांना मुलं सांगतायत. त्याच्यावरती बाबा काय सांगतायत बघूया. बाबा म्हणतात अरे अल्लाह आणि बादशाही सहज आहे. बाबा म्हणतात तुम्ही माझी आठवण करा तर वारसा मिळेल. भारतामध्ये शिवजयंती साजरी करतात परंतु भारतामध्ये येऊन कधी स्वर्ग बनवला, भारत स्वर्ग होता हे जाणतच नाहीत. जयंती मनवतात मात्र. आता शिवजयंती सेलिब्रेट करतात, साजरी करतात म्हणजे तो आला असेल ना कधीतरी. विसरले आहेत सर्वजण ह्या गोष्टी. तुम्ही म्हणाल आम्ही पण काहीच जाणत नव्हतो, आम्ही स्वर्गाचे मालिक होतो. आता बाबाद्वारे आम्ही परत देवता बनत आहोत. हे ज्ञान देणारा मीच आहे, सद्गती दाता, तुमचा प्राणाचा पिता, प्राणेश्वर शिवपिता. सेकंदामध्ये जीवनमुक्तीचे गायन आहे. परंतु याचा अर्थ थोडी समजतात. सेकंदामध्ये तुम्ही स्वर्गाची परी बनतात. सेकंदामध्ये कसे बनणार? ज्या क्षणाला आपल्याला आत्मिक भान राहतं त्या क्षणाला आपली अवस्था परीसारखी असते. परी काय करते? ज्याला जे पाहिजे ते अनुभव करवते, दुःख नष्ट करते, याला परी म्हणतात ना. तर बाबा त्याच्याबद्दल शिकवतायत, सांगतायत आज. बाबा म्हणतात सेकंदामध्ये तुम्ही स्वर्गाची परी बनतात. त्याला इंद्रसभा पण म्हणतात. ते परत इंद्राला पाऊस पाडणारा देवता समजतात. आता पाऊस पाडणाऱ्याची कोणती सभा लागते का?
इंद्रलट, इंद्रसभा काय काय ऐकवत राहतात, काय काय कथा बनवतात. आज परत हा पुरुषार्थ करत आहात, शिक्षण आहे ना हे, कायद्याचा अभ्यास करतात, तर समजतात उद्या आम्ही वकील बनू. तुम्ही शिकत आहात, उद्या शरीर सोडून राजाईमध्ये जाऊन जन्म घ्याल. तुम्ही भविष्यासाठी प्रारब्ध मिळवत आहात ना. तुम्हाला शरीर घेऊ देवी देवताचं मिळणार म्हणजे सुख शांतीची दुनियेमध्ये जन्म होणार. बाबा सांगतायत इथून शिकून परत तुम्हाला सतयुगामध्ये जन्म घ्यायला मिळेल, कारण तुम्ही सत्य ज्ञानामध्ये आहात, सत्य संघामध्ये आहात. सत्याचा संघ म्हणजे सत्यपित्याचा बुद्धी मनामध्ये संघ. आपल्या परमपित्याला आपण आठवण करतो ना बुद्धी आणि मनापासून, तो आहे सत्संग, ज्याच्यामुळे सद्गती होते. बाबा शिकवत आहेत राजकुमार राजकुमारी बनण्याचे मुख्य लक्षण आहे हा राजयोग, शिकणं. काही जण तर म्हणतात बाबा आमची बुद्धी चालतच नाही. हे तर तुमचे भाग्य आहे. अविनाशी नाटकामध्ये तुमची भूमिका अशीच आहे, तुमची बुद्धीच नाही चालत आहे. त्याला बाबा तरी कशी बदलू शकणार? मग तुम्ही स्वतःच्या बुद्धीला जर समजवू शकले नाही तर तुम्ही ईश्वराची शक्ती नाही प्राप्त करू शकत, कारण तुम्हाला ईश्वराने सगळं दिलंय, मन बुद्धी संस्कार. तर विचाराच्या शक्तीने स्वतःला परिवर्तन करायचे ज्ञानाद्वारे. स्वर्गाचे मालिक बनण्यासाठी सर्व हकदार आहेत. बाबा सांगतात तुम्ही पुरुषार्थ करा, तुम्ही स्वतःला ओळखा, तुम्ही स्वतःमधल्या कमजोरी स्वतः काढा, आणि तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा मी त्याच्यामध्ये मदत करतो. जसं आपल्यासमोर भोजनाचं ताट ठेवलेलं आहे, सुंदर 5 पक्वानाचं भोजन आहे, आणि आपण जर म्हणतो की मला हे तोंडात गेलं पाहिजे आपल्या आप घास उचलून, तर ते कायदा आहे का? नाही. जेव्हा तुम्हाला ईश्वराने शरीर दिलेलं आहे त्याचा हाताचा वापर करून जेव्हा तुम्ही हे भोजन स्वीकार कराल तेव्हा मात्र नंतर ते पोटामध्ये गेल्यावर ईश्वर ते पचवून त्याचं रक्तामध्ये परिवर्तन करण्याचं काम मात्र ईश्वराची शक्ती प्रकृती करत असते. पण मात्र भोजन समोर असून तुम्ही म्हणाल हे भोजन माझ्या तोंडात असं अचानक गेलं पाहिजे, तर ते शक्य नाही. त्याच प्रकारे बाबा सांगतायत हे तुम्हाला ज्ञान मी देत आहे. आता मी सद्गुरू आहे, सद्गती दाता आहे, पण हे ज्ञान तुम्हाला स्वतःमध्ये विचार करायचे, बुद्धी दिलेली आहे, आणि नंतर समजायचं की माझ्यामधल्या कमी कमजोरींना मी कसं त्याच्यावरती अभ्यास करू, मी त्याच्यावरती कसा विजय मिळवू, आणि मला ते काढायचं आहे. हे जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा मग बाबा जरूर आपल्याला शक्ती देतात. हे कायदा आहे. तर बाबा सांगतायत स्वर्गाचे मालिक बनण्यासाठी तर सर्वांचा हक्क आहे, परंतु हे ज्ञान समजण्यामध्ये क्रमवार आहेत. सर्वजण एकसारखं हे ज्ञान नाही समजत आहेत. असं तर नाही की सर्वच बादशाह बनतील सतयुगामध्ये, नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना एकसारखं ज्ञान नाही समजत आहे. काही जण म्हणतात ईश्वर शक्ती आहे जे सर्वांना बादशाह बनवेल, परत प्रजा कुठून येईल मग तुम्हाला सगळ्यांना बादशाह बनवलं तर? आणि राजधानी म्हणजे राजा, प्रजा, नोकर, चाकर, सावकार सगळे पाहिजेत. मग बाबा म्हणतात की बाबांनी जर सगळ्यांना बादशाह बनवलं तर मग प्रजा कशी येईल आणि नोकर चाकर कुठून येतात? म्हणूनसाठी बाबा सांगतायत मी फक्त सद्गती दाता आहे, ज्ञानदाता आहे, भाग्य विधाता आहे. मी विधान करतो. विधान म्हणजे विधी म्हणजे प्रोसिजर. बाबा आपल्याला विधी सांगतात की जशा प्रकारे आपल्याला जर समजा एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला तिथला ॲड्रेस पत्ता नाही, तर एखाद्याला आपण विचारतो जानकाराला, बाई मला तिथे जायचं आहे, तुम्ही मला तिथला ॲड्रेस सांगा. तो सांगतो की एवढ्या ठिकाणी जावा, मग ही बस घ्या, मग त्या बसमधून उतरा आणि त्या बसमध्ये जा, आणि मग तुम्ही तिथे पोचाल. आता आपल्याला सांगितलेली प्रोसिजर आहे, विधी आहे, तर आपण ती केली तर आपण जरूर पोचू ना. मग तशाच प्रकारे आपण ईश्वराला सद्गती मागितली, सद्बुद्धी मागितली, आणि आता भगवंत त्या सत्याचं विधान करत आहे, ती विधी सांगत आहे. ती विधी केली तर आपण जरूर आपल्या सुखशांतीच्या दुनियेमध्ये पोचू. ईश्वर नाही करणार आहे आपल्याला पोचवणे एकदम. बाबा पूर्ण जसा प्रकारे स्कूलमध्ये पण टीचर शिकवतो म्हणून काही एक्झाम पेपर तो लिहितो का? नाही. तशाच प्रकारे बाबा आपला टीचर आहे, बाप आहे आणि सद्गती दाता आहे. आपण करायचं आहे, आपण संकल्प घ्यायचे आहेत, आपण सुरुवात करायची, मग बाबा शक्ती देतात. तर बाबा सांगतात की मनुष्य समजतो की भगवंत सगळ्यांचंच चांगलं करतो, सगळ्यांना बादशाह बनवू शकतो. बाबा सांगतात नाही, मग मी सगळ्यांना बादशाह बनवेल आणि मग प्रजा कुठून येणार? राज्यकारभारच कसा सुरू होणार? मग
सगळं नाटकच बिघडून जाईल ना. तर बाबा समजवत आहेत पुढे, या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. या लक्ष्मीनारायणचे राज्य होते, आता तर मात्र नाममात्र महाराजा महाराणी आहेत. पदवी पण देतात, 1,00,000-2,00,000 दिल्यामुळे राजा राणी किताब पदवी मिळते. परत चाल चलन पण तशीच पाहिजे ना. आता तुम्ही मुलं जाणता, श्रीमत माना बाबांची मुरली, श्रीमतवरती आपले राज्य स्थापन करत आहोत. स्वर्गामध्ये तर सर्व सुंदर पवित्र असतात. गोरे म्हणजे पवित्र म्हणजे मनबुद्धीने शुद्ध, गुणवान, शक्तिवान, त्याला म्हणतात सुंदर पवित्र गोरे. लक्ष्मीनारायणचं राज्य होतं ना. ग्रंथामध्ये तर कल्पाची आयु लांब लचकलेलीमुळे मनुष्य विसरले आहेत. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात सावळ्यापासून सुंदर बनवण्यासाठी. आता देवता तर काळे असतात का? कृष्ण सावळा आणि राधेला गोरी दाखवतात. तसं सुंदर तर दोन्ही असतील ना. परत कामचितेवरती चढून दोन्ही काळे बनतात. परत म्हणजे द्वापार युगामध्ये, द्वापारपासून कलियुगापर्यंत कामचितेवरती चढले. बाबा सांगतात, कामना म्हणा, कामचिता म्हणा, प्रत्येक गोष्टीची कामना, सगळ्या गोष्टींची कामना. शरीराला हे पाहिजे, ते पाहिजे, याच्याशिवाय शरीर कसं राहणार? मला हे आवडतं, मला ते आवडतं, माझ्या मनाला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, पाहिजे पाहिजे पाहिजे. एक्सपेक्टेशन, खूप अपेक्षा, अति अपेक्षित बनणं म्हणजे कामी बनणं. बाबा सांगतात, किंवा खूप कामना, निसर्गाकडून पण कामना. म्हणजे निसर्ग कधी ऊन असेल तर म्हणा, अगो बाई किती ऊन आहे. पाऊस असेल तरी त्याला पण निंदा करायची, किती हा पाऊस आहे, किती घाण करून टाकली पावसाने. असं थंडी असली तरी म्हणायचं, अरे बापरे, ह्या थंडी काय झालं, या थंडीला एवढी थंडी वाजते. म्हणजे सगळ्यांच्याकडूनच सगळ्यांच्याबद्दलच किरकिर आणि तक्रारी करत राहणं म्हणजे कामनावाला मनुष्य. बाबा सांगतायत, कामचितेवरती बनले म्हणून काळे झाले. काळे म्हणजे पापी, पतित. तर बाबा समजवत आहेत, तेथे तर सोन्याची दुनियाचे मालिक तुम्ही असता सतयुगामध्ये. ही काळी दुनिया आत्ता आहे, ज्याला कलियुग म्हणतात. तुम्हा मुलांच्या मनामध्ये खुशी राहायला पाहिजे आणि दैवी गुण धारण करायला पाहिजेत. काही जण म्हणतात, बाबा बिडी सुटत नाही. बाबा म्हणतील, अच्छा खूप प्या. मग तुम्ही विचारतात तर काय पे म्हणणार? मग पथ्य करत नाही तर विकारात जाल. स्वतःच आपल्याला समजवायला पाहिजे ना. आम्ही देवता बनतो तर आपली चाल चलन खानपान कसं राहायला पाहिजे. सर्वजण म्हणतात, आम्ही लक्ष्मीनारायणाशी स्वयंवर करू. अच्छा, काय शिकवत आहेत बाबा? बाबांना प्रत्येकजण म्हणतो की आम्ही सतयुगामध्ये जाणार. तर त्याच्यासाठी बाबा सांगतायत, प्रत्येकजण म्हणतो की मी लक्ष्मीनारायण बरोबर नारायणाशी स्वयंवर करू, लक्ष्मीशी स्वयंवर करू. अच्छा, आपल्यामध्ये पहा असे गुण आहेत का? आम्ही बिडी पितो तर नारायण कसे बनू शकतो? नारदाची गोष्ट पण आहे ना. नारळ काही एक नाही, नारद काही एक नाही आहे. सर्व मनुष्य नारदासारखेच झालेले आहेत. पाहिजे तर सुख शांती सगळं, पण असे गुण नाही धारण करायचे आणि कर्तव्य कर्म पण अशी श्रेष्ठ नाहीत करत आहेत. तर बाबा तेच सांगतायत. नारदाची गोष्ट पाहिली का? नारद पण एकदा काय झालेलं, ईश्वराला म्हणतो की मी लक्ष्मीशी वर करतो. तर ईश्वर त्याला म्हणतात, तुझा चेहरा पहा आरशामध्ये अगोदर. तर मग तो चेहरा पाहतो, तो त्याचा चेहरा त्याला माकडासारखा दिसतो. माकडासारखा म्हणजेच माकडामध्ये कशी असते, किती चंचलता असते, खूप लोभ असतो त्याच्यामध्ये आणि एक कुतर्क बुद्धी असते त्याच्यामध्ये. त्याला समजत नाही कुठलं फळ जेवढं आवश्यक आहे तेवढंच खावं. तो तर झाडावरती चढला तर सगळ्याच फळांचं नुकसान करत असतो. तशी वृत्ती म्हणजे माकडाची वृत्ती, म्हणजे आपल्याच कर्माने आपल्याच भाग्यामध्ये दुःख निर्माण करून ठेवणं म्हणजे माकडासारखी वृत्ती. तर बाबा नारदाची आठवण करून देतात. आज बाबा सांगतात, सर्व मनुष्य फक्त नारदच आहेत.
बाबा म्हणतात देवता बनणाऱ्या मुलांनी अंतर्मुखी बनून स्वतःशीच चर्चा केली पाहिजे, स्वतःची गोष्टी करायला पाहिजेत की मला काय करायला पाहिजे माझ्यातली कमी कमजोरी काढण्यासाठी. स्वतःचं परीक्षण करायला पाहिजे आणि आपल्यामधल्या कमी कमजोरीनं स्वतः मान्य करायला पाहिजे. पहिलं तर ॲक्सेप्ट करायला पाहिजे की माझ्यामध्ये हा दुर्गुण आहे, मला याच्यावरती अभ्यास करून ह्याला परिवर्तित करायचं आहे. आपण परिवर्तित करू शकतो, कारण आपणच मनुष्याने या धर्तीवरती इतके शोध लावले, इतकं आपण बुद्धिमानी आहे. तर आपण स्वतःमधल्या कमी कमजोरी नाही काढू शकत का? पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणूनसाठी आपल्याकडं म्हण आहे बघा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मग मरणं म्हणजे तरी काय? मग आत्मिक भान म्हणजे मरणं. ज्यावेळेला मनुष्य मरतो तेव्हा म्हणतात ना की बाई आत्मा निघून गेला. मग आत्मिक भानामध्ये येणं म्हणजे शरीराच्या वाईट सवयी काढून टाकणं आणि चांगल्या गुणांना अवलोकन करून देवी गुण आपल्यामध्ये धारण करणं. आणि आपण जेव्हा तो करायचा प्रयत्न करतो तेव्हा खरोखर बाबा शक्ती देतात, त्याचा अनुभव कराल तुम्ही सगळे. म्हणून बाबा शिकवतात जेव्हा देवता बनतात तर आपली चलन कशी असायला पाहिजे. आम्ही देवता बनतो तर दारू बिडी पिऊ शकत नाही, विकारामध्ये जाऊ शकत नाही, ना पतित मनुष्याने बनवलेले भोजन स्वीकार करू शकत नाही, नाहीतर ज्याचा परिणाम अवस्थेवर होईल. या गोष्टी बाबाच मुलांना समजवतात. अविनाशी नाटकाच्या रहस्याला पण कोणी जाणत नाही. अविनाशी नाटक म्हणजे या धर्तीवरती हे सतयुगापासून कलियुगापर्यंतचा खेळ कसा चालतो हेही माणसाला माहिती नाही आज. ते बाबा सांगतात की अविनाशी नाटक आहे. अविनाशी का? या नाटकाचा विनाश होणार नाही आहे. या धर्तीवरती जीवन मृत्यूचा खेळ चालूच राहणार, फक्त युग परिवर्तन होत राहतं. ज्या प्रकारे सूर्य कधीही नष्ट होणार नाही आहे, रात्र दिवस चालूच राहणार, तशा प्रकारे या धर्तीवरती सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग हे नाटक चालूच राहणार. त्याला म्हणतात बाबा अविनाशी नाटकाचं सिक्रेट, रहस्य कोणीच जाणत नाही. आणि बाबा काय सांगतात, अशुद्ध भोजन स्वीकार करू नका. वास्तवमध्ये अशुद्ध भोजन म्हणजेच प्राणी मात्रांना मारून आपण जे मांस मच्छी खाऊ ते पण अशुद्धच आहे. कारण का अशुद्ध? ज्या प्रकारे बघा एखादा मनुष्य मेला तर त्याला मुर्दा म्हटलं जातं आणि त्याला जाळल्यानंतर किती शुद्धी केली जाते घरामध्ये, स्वतःही स्नान करतो आपण. आणि मग मुर्द्याच्या बाबतीत एवढं मानलं जातं आणि मुर्दा असताना जेवणसुद्धा बनत नाही घरामध्ये. मग तर आपण तर ते प्राणी पण मेल्यावर मुर्दाच झाला ना, मग मुर्दा पोटामध्ये कसा घालू शकतो आपण? तर ते सगळं अशुद्ध भोजन. आणि जो मनुष्य खूप विकारी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप लोभ, अहंकार, काम, क्रोध, मोह आहे, त्याच्या हातचं जे जेवण खाल्लं तर ते अशुद्ध भोजन आहे. ते बाबा शिकवत आहेत. तर बाबा सांगतायत की ह्या अविनाशी नाटकाचं रहस्य कोणीच जाणत नाही. सर्व कलाकार आहेत या नाटकामध्ये. आम्ही आत्मे परमधामवरून अभिनय करण्यासाठी धर्तीवरती येतो. अभिनय तर साऱ्या दुनियेतले कलाकारच करत आहेत. सर्वांना आपली आपली भूमिका मिळालेली आहे. अनेक कलाकार आहेत या धर्तीवरती. कसे त्यांची भूमिका करतात? हे विविध धर्माचं झाड आहे. एका आंब्याच्या झाडाला विविधतेचं झाड म्हणणार नाही, त्याला तर फक्त आंबेच येतील. हे मनुष्यसृष्टीचं झाड, किती धर्म, किती भाषा, किती भेद इथे आहे, त्याला म्हणतात विविध धर्माचं झाड. आणि सतयुगामध्ये एकच झाड असतं, देवी देवता. जशी राजा तशीच प्रजा, म्हणजे एक मत, एक मन, एक जैसी सोच, एक जैसा जीवन, एक सारखीच सुख शांती. त्याला म्हणतात एक मत, एक राजा. ते सतयुगामध्ये असतं आणि जिथं एक आहे तिथं सुख शांतीच असणार ना. जिथं विविधता आहे तिथं झगडा आहे, भांडण आहे, मतभेद आहे. म्हणून बाबा सांगतायत मनुष्यसृष्टीचं झाड आहे, परंतु त्याचे नाव आहे विविध धर्माचे झाड. बीज तर एकच आहे. मनुष्याची विविधता पहा किती झालेली आहे. कोणी कसे बनलं आहे हे बाबाच तुमच्या सन्मुख बसून तुम्हाला समजवतात. मनुष्य काहीच याचं ज्ञान जाणत नाही आहे, जीवन कसं चालतं धर्तीवरती. मनुष्याला बाबाच पारस बुद्धी बनवतात. तुम्ही मुलं जाणता पारस काय आहे? पारस पत्थरचं एक गायन आहे की पारस एक असा पत्थर असतो, असं धातू आहे की जो लोखंडाला लागलं की लोखंड सोनं बनतं. मग आपली बुद्धीच अशी बनते. आता आपली बुद्धी विकारी म्हणजे पत्थर बुद्धी, दगडासारखी बुद्धी झालेली आहे. म्हणून आपण एखाद्याला काही समजत नसलं म्हणतो ना, आता दगडाचा सारखं दगड आहे नुसता हा. तसंच बाबा सांगतायत की तुमची बुद्धी आता. म्हणूनसाठी बाबा ब्रह्मा बाबाचं उदाहरण देतात की तो नंबर 1 राजा बनला. तर बाबा आपल्याला पुढे शिकवत आहेत की
त्यामुळे विश्वाचे प्रथम क्रमांकाचे मालिक बनले. 21 जन्मासाठी असा सौदा कोण करणार नाही. भोलेनाथ जेव्हा म्हणतात ना, भोलेनाथ बाबांना म्हणतात ना, ती आत्ताचीच गोष्ट आहे. किती भोळे आहेत ते बाबा. तुम्ही 1 गुन्हा देता आणि बाबा आपल्याला 1000 गुन्हा देतात. म्हणूनसाठी सुदामाची गोष्ट आहे ना, सुदामाचे पोहे, ती आत्ताचीच आहे. म्हणजे सुदामा म्हणजे आपण सगळे साधारण बुद्धीवाले मनुष्यांना भगवंत किती उच्च बनवतो, त्याचंच उदाहरण, त्याचीच गोष्ट आहे. त्या गोष्टीमधून तोच सार आहे. बाबा सांगतात किती भोळे आहेत बाबा. ते म्हणतात जे काही करायचं आहे ते करा आत्ता. अनेक गरीब मुलं आहेत, शिलाई करून उदरनिर्वाह करतात. बाबा जाणतात हे खूप श्रेष्ठ पद मिळवणारी मुले आहेत. सुदामाचं उदाहरण आहे ना, तांदळाच्या मुठ्ठीच्या ऐवजी 21 जन्माच्या साठी महल मिळाले त्याला. 21 जन्म म्हणजे 2500 वर्षाचं अखंड सुख. तुम्ही या गोष्टी क्रमानुसार पुरुषार्थप्रमाणे जाणता. बाबा म्हणतात मी भोलेनाथ आहे ना. हे दादा तर भोलेनाथ नाहीत. परत ब्रह्मा बाबांच्या बद्दल सांगतायत बाबा की तो पण माझ्याकडूनच घेतो, ब्रह्मा पण, आणि मी आहे देणारा भोलेनाथ. भोलेनाथ म्हणजे सगळ्यांचा पिता. नाथ म्हणजे पिता आणि भोळा आहे तो. म्हणजे जास्त मेहनत नाही करवत बाबा मुलांना. असं मनाने काय करतो आपण त्याच्यामध्ये बाबा आपल्याला प्रसन्न होत असतात. बाबा म्हणतात, म्हणूनसाठी म्हटलं जातं ना, देव भावाचा भुकेला. तर बाबा आपले भोलेनाथ आहेत. बाबा म्हणतात शिवबाबा भोलेनाथ आहेत, म्हणून त्यांना सौदागर, रत्नागर, जादूगर, बाजीगर म्हटलं जाते. तुम्ही विश्वाचे मालिक बनतात. येथेच भारत कंगाल आहे, प्रजा सावकार आहे, शासन गरीब आहे. आता तुम्ही समजता भारत खूप उच्च होता, स्वर्ग होता, त्याचे लक्षण पण आहे. सोमनाथाचे मंदिर खूप हिरे मोत्यांनी सजवलेलं होतं. ते उंट भरून हिरे मोती घेऊन गेले. तुम्ही मुलं जाणतात ही दुनिया जरूर बदलणार आहे. त्यासाठी तुम्ही तयारी करत आहात. जे करतील त्यांनाच मिळेल. मायेचा पण खूप विरोध होतो. तुम्ही ईश्वराचे मुरीद आहात, बाकी सर्व रावणाचे मुरीद आहेत. तुम्ही शिवबाबाचे आहात. बाबा तुम्हाला वारसा देतात. बाबांच्या शिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टी बुद्धीमध्ये यायला नकोत. अच्छा, गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांसाठी माता पिता बाप दादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश नंबर 1, अंतर्मुख बनून स्वतःची गोष्टी करायच्या आहेत. जेव्हा आम्ही देवता बनतो तर माझी चलन कशी असायला पाहिजे. कोणते अशुद्ध खानपान नको करायला. नंबर 2, आपले भविष्य 21 जन्मासाठी श्रेष्ठ बनवायचे आहे. सुदामा सारखे जे काही आहे भोलेनाथ बाबाच्या हवाली करायचं आहे. बाबा हे सगळं तुमचं आहे, तुम्ही चालवा आणि मी ट्रस्टी, असं बाबा म्हणतायत. तुम्ही असं बनायचं आहे, ट्रस्टी, समर्पित, सगळं समर्पण करायचं बाबांना. त्याच्यामध्येच आपलं कल्याण आहे. बाबा मुरली ऐकण्यासाठी कोणतंही बहाणे बनवायचे नाहीत. मुरली रोज ऐकायची. वरदान, सत्यता, स्वच्छता आणि निर्भयताच्या आधाराद्वारे प्रत्यक्षता करणारे रमता योगी, सहज योगी भव. वरदानाचं विश्लेषण, परमात्मा प्रत्यक्षताचा आधार सत्यता आहे आणि सत्यतेचा आधार स्वच्छता किंवा निर्भयता आहे. कोणत्याही प्रकारची अस्वच्छता म्हणजे अर्थात सत्यता सफाईची कमी आहे. कोणत्याही प्रकारची अस्वच्छता मनबुद्धीमध्ये नाही ठेवायचे. आपल्या तमोगुणी संस्कारावरती विजय बनण्यासाठी, संस्कार बनवण्यामध्ये आणि संस्कार मिळवण्यामध्ये किंवा विश्वसेवेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला सिद्धतेला सिद्ध करण्यामध्ये भय आहे, तर प्रत्यक्षता होऊ शकत नाही. म्हणजे बाबांचे हे सत्य ज्ञान सांगण्यामध्ये जर आपल्याला शंका वाटत असेल, भय वाटत असेल, तर तुम्ही अजून ईश्वराला समजलेलं नाही आणि ईश्वराची तुम्ही प्रत्यक्षता पण करू शकत नाही. यामुळे सत्यता आणि निर्भयतेला धारण करून एकाच धूनमध्ये मस्त राहणारे रमता योगी, सहज राजयोगी बना, तर सहज अंतिम प्रत्यक्षता होईल. घोषवाक्य, बेहदची दृष्टी एकतेचा आधार आहे, म्हणून हद्दीमध्ये येऊ नका. ओम शांती शांती शांती.
गोड गोड बाबांचा मनपूर्वक पदम गुण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.